हॅलो स्टुडंट्स, आज आपण कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी याचं एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहणार आहोत. बघा, हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. याचं स्क्रीनशॉट काढा आणि त्याच्या ॲडजस्टमेंट्स आहेत, याचा स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुकमध्ये पहिलं हे एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून घेतल्याशिवाय तुम्हाला हे लक्षात येणार नाही. प्रथम एक्झाम्पल लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून हे एक्झाम्पल लिहून घ्या. चला तर आता हे एक्झाम्पल सोडवायचं कसं ते पाहूयात. आपण सोल्युशन कसं आहे याचं पाहूयात. पहा, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. काय दिले? फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ एक्स, वाय अँड झेड हू वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1 रिस्पेक्टिवली. म्हणजे एक्सचा रेशो काय आहे? 3 आहे. वायचा रेशो काय आहे? 2 आहे. आणि झेडसाठीचं काय आहे? 1 आहे. हा त्यांचा रिस्पेक्टिवलीचा अर्थ असतो, अनुक्रमे दिलेला आहे. काय दिले तुमच्यासाठी? बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट नंतर काय दिले तुम्हाला पहा. द पार्टनर्स डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म अँड फॉर्म ए लिमिटेड कंपनी called as Indian Traders Limited to take over business of the firm as per following scheme. बघा, इंडियन ट्रेडर्स कंपनी कोणाचं नाव असणार आहे? हे न्यू कंपनीचं नाव असणार आहे. इंडियन ट्रेडर्स कंपनी नाव कोणाचं आहे? न्यू कंपनीचं नाव आहे. बघा, आता काय सांगितलेलं आहे? इंडियन ट्रेडर्स लिमिटेड टूक ओव्हर द असेट्स ॲज अंडर. इंडियन ट्रेडर्सने कोणकोणते असेट टेक ओव्हर केलेले आहेत? प्लांट अँड मशिनरी ₹25,000, स्टॉक ॲट ₹12,000, डेटर्स ॲट ₹16,000. प्लांट अँड मशिनरीने किती घेतलेला आहे? 25,000. स्टॉक किती रुपयाला घेतलेला आहे? 12,000. डेटर्स कशासाठी घेतलेले आहे? 16,000. ही कशासाठी असणार आहे? PC कॅल्क्युलेशनसाठीची इन्फॉर्मेशन. आपल्याला काय करावं लागतं? सर्वप्रथम PC कॅल्क्युलेट करावा लागतो. PC कॅल्क्युलेट केल्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व करता येत नाही. पुढे काय घेतलं आहे? फर्निचर वॉज सोल्ड फॉर ₹7,000. फर्निचर सोल्ड केले, ही ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ कशाला टिकमार्क करणार तुम्ही? फर्निचरला. कशाला टिकमार्क करायची? एक्झाम्पलमध्ये फर्निचरला टिकमार्क करा. कशाला टिकमार्क करायची? फर्निचरला. एक झाली. काय केले? फर्निचर त्यांनी सोल्ड केलेलं आहे. ओके. देन नेक्स्ट काय आहे पहा. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹5,000. गुडविल काय केलेली आहे? दिलेली आहे किंमत गुडविलची ₹5,000. त्यानंतर काय सांगितलं आहे? सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ द फर्म टेकन ओव्हर बाय द कंपनी. टेकन ओव्हर बाय द कंपनी याचा अर्थ असा असतो की नवीन कंपनीनं घेतलेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्स कुणी घेतलेले आहेत? नवीन कंपनीने, लिमिटेड कंपनीने, इंडियन ट्रेडर्स लिमिटेडने घेतलेले आहेत. रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत 9,000. आता काय सांगितलं आहे? परचेस प्राईस इज गिवन इन द फॉर्म ऑफ. परचेस प्राईस कशा पद्धतीनं दिले त्यांनी? 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. म्हणजे इक्विटी शेअर्सच्या फॉर्ममध्ये. अँड बॅलन्स इन कॅश. म्हणजे सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन काय काय येणार आहे? इक्विटी शेअर्स आणि कॅशमध्ये येणार आहे. ओके. आता प्रथम काय पाहूयात आपण? परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायला शिकलेला आहात तुम्ही. तर परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट कसं करायचं ते पाहूयात. कोणकोणते असेट्स घेतलेत पहा त्यांनी. प्लांट अँड मशिनरी 25,000, स्टॉक ॲट ₹12,000 12,000, डेटर्स ॲट ₹16,000. पहिलं लिहायचं प्लांट अँड मशिनरी 25,000, स्टॉक 12,000, डेटर्स 16,000. बघा, त्यानंतर पुढे नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? फर्निचर वॉज सोल्ड. फर्निचर वॉज सोल्ड. फर्निचर वॉज सोल्ड सांगितलेलं आहे. म्हणजे असेट सोल्डची काय करावी लागणार आहे? आपल्याला जर्नल एंट्री करावी लागणार आहे. असेट सोल्डची काय करणार आहात तुम्ही? जर्नल एंट्री करणार आहात. देन नेक्स्ट काय सांगितलं आहे? गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹5,000. गुडविल कोणी घेतलं आहे? नवीन कंपनीने. ते कुठे दाखवायचं? परचेस कन्सिडरेशनमध्ये गुडविल 5,000. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे पहा. सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ द फर्म आर टेकन ओव्हर बाय द कंपनी फॉर ₹8,000. लिमिटेड कंपनीनं घेतलेला आहे. याचा अर्थ
याचा अर्थ हे कशामध्ये येणार आहे, पी सीमध्ये येणार आहे. असेट सर्व संपल्या तुमच्या, त्यांची टोटल करायची. टोटल किती येते, 5,80,000, 5,80,000. त्यामधून लेस काय करायचं, ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. कोणती लायबिलिटी घेतलेली त्यांनी, सन्ड्री क्रेडिटर्स 8,000, आणि खाली काय करायचं, 5,80,000 58,000मधून 8,000 रुपये काय करायचे, लेस करा. एक एक्स्ट्राचा शून्य झाला इथे, तो कट करा. 58,000मधून 8,000 गेले, किती राहिले, 50,000. परचेस कन्सिडरेशन किती मिळालं आपल्याला, 50,000. परचेस कन्सिडरेशन मिळाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला त्या परचेस कन्सिडरेशन कोणकोणत्या फॉर्ममध्ये घेतलेलं आहे याचं सेटलमेंट करावं लागतं. त्यासाठी खाली सेपरेट वर्किंग नोट करतात. खाली वर्किंग नोट करा. बघा तर 6 नंबरचा काय दिले ॲडजस्टमेंट तुमच्यासाठी, परचेस प्राइस इज गिवन इन द फॉर्म ऑफ 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. परचेस प्राइस कशी घेतले, 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. मग बघा शेअर्समध्ये कसे घेतले, 4,000 शेअर्स इंटू 10 ईच. मग 4,000 गुणिले 10 किती आली व्हॅल्यू, 40,000. व्हॅल्यू किती आलेली आहे, 40,000. आणि पुढे काय म्हटलं आहे पहा, त्यांनी तुम्ही एक्झाम्पल बघा, नोटबुकमध्ये लिहिलेलं असेल एक्झाम्पल, ते तुम्ही पाहायचं आहे. मी तुम्हाला सांगते त्याचं. पुढे काय सांगितलं आहे 6 नंबरमध्येच, अँड बॅलन्स इन कॅश. म्हणजे काय सांगितले, 4,000 शेअर्स 10 रुपये प्रमाणे 40,000 झाले. टोटल परचेस कन्सिडरेशन आपलं किती रुपयाचं होतं, 50,000 रुपयाचं. 50,000 रुपयेपैकी 40,000 जर शेअर्स असतील तर बॅलन्स इन कॅश सांगितले, म्हणजे राहिलेले रक्कम, राहिलेला बॅलन्स काय असणार आहे आपला, कॅशमध्ये. मग 50,000 पैकी 40,000 शेअर्स आहेत, तर कॅश किती आहे, 10,000. ही काय झाली आपली सेटलमेंट ऑफ दी परचेस कन्सिडरेशन. आता पहा यामध्ये परचेस कन्सिडरेशनसाठी तुम्ही कोणकोणत्या ॲडजस्टमेंट घेतलेल्या होत्या. पहिली ॲडजस्टमेंट परचेस कन्सिडरेशनसाठीची होती, तिसरी ॲडजस्टमेंट परचेस कन्सिडरेशनसाठीची होती, आणि चौथी ॲडजस्टमेंट परचेस कन्सिडरेशनसाठीची होती. ज्या ॲडजस्टमेंट परचेस कन्सिडरेशनमध्ये घेतलेल्या आहेत, परत त्या एक्झाम्पलमध्ये सोडवण्यासाठी घ्यायच्या नाही. मग कोणकोणत्या खालची जी ॲडजस्टमेंट होती 6 नंबरची, ती परचेस कन्सिडरेशनचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं त्यांनी. म्हणजे आता ॲडजस्टमेंट एक्झाम्पल सोडवताना आपल्याला ॲडजस्टमेंट 2च करावे लागतील. एक पहिली फर्निचर वॉज सोल्ड, म्हणजे असेट सोल्डची, आणि दुसरं रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड, याचा अर्थ रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेडचे ॲडजस्टमेंट. बघा आता एक्झाम्पल सॉल्व करत असताना नेहमी आपल्याला पहिली स्टेप काय करावी लागते, तर पोस्टिंग करावं लागतं. काय करावं लागतं, पोस्टिंग करावं लागतं. बघा काय काय पोस्टिंग कसं करणार, लायबिलिटी साईडला काय दिलेलं आहे, कॅपिटल. कोणकोणते अकाउंट ओपन केले जातात, पहिलं यामध्ये पहिला रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट जो आहे तो 7 ते हाफपेक्षा थोडंसं जास्त पेज तयार करायचा. त्यानंतर न्यू कंपनी अकाउंट. न्यू कंपनी अकाउंट नंतर कोणता अकाउंट तयार करायचा, इक्विटी शेअर्स अकाउंट. इक्विटी शेअर्स अकाउंट नंतर कोणता अकाउंट तयार करायचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नंतर कोणता अकाउंट करायचा, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ज्या सिक्वेन्सने तुम्ही अकाउंट तयार करून घेतलेले आहेत त्याच सिक्वेन्सने आपल्याला क्लोज करायचं आहे, त्यामुळे त्याच सिक्वेन्सने तयार करा. पहिला रिअलायझेशन, दुसरा न्यू कंपनी. 7 ते हाफपेक्षा थोडंसं जास्त पेज रिअलायझेशन असावा नेहमी. 4 ते 5 लाईनचा न्यू कंपनी अकाउंट. न्यू कंपनीचं नाव काय आहे, इंडियन ट्रेडर्स लिमिटेड. त्यानंतर तिसरा जो अकाउंट आहे तो इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स पण 5 ते 6 लाईनचा तयार करा. त्यानंतर कोणता अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 10 ते 12 लाईनचा तयार करा. 3 पार्टनर्स येणार त्यामध्ये, एक्स, वाय आणि झेड. त्यानंतर कोणता अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 6 ते 7 लाईनचा तयार करा. ओके, अकाउंट तयार करून झाले, तुम्ही वहीमध्ये काढलेत अकाउंट की त्यानंतरच इथून पुढचा व्हिडिओ बघा. बघा आता काय दिलेलं आहे, लायबिलिटीज दिले, कॅपिटल दिले. कॅपिटल कुठे दाखवतो, पोस्टिंग करत असताना नेहमी आपल्याला काय करावं लागतं, तर याचं पोस्टिंग कुठे कसं काय होईल ते सांगा. पहिलं कॅपिटल हे कुठे जाणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला.
पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेहमी कुठे दाखवलं जातं कॅपिटल? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय म्हणून येणार? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. काय म्हणून येणार? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्ही तयार केलेलं आहे का? त्याच्या क्रेडिट साईडला बघा काय लिहिलं आहे आपण इथे? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. एक्सचं कॅपिटल किती आहे? 24,000. त्यानंतर वायचं कॅपिटल किती आहे? 16,000. त्यानंतर झेडचं कॅपिटल किती आहे? 8,000. ओके. त्यानंतर पुढे काय दिले बघा नोटबुकमध्ये बघा एक्झाम्पलमध्ये तुम्ही सर्वांनी जनरल रिझर्व दिला आहे. जनरल रिझर्व काय केला जातो? नेहमी पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. कोणत्या साईडला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून घ्या बाय जनरल रिझर्व. बाय जनरल रिझर्व. आता जनरल रिझर्व आहे तो रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करायचा. काय रेशो दिला आहे तुम्हाला? वरती दिला आहे बघा एक्झाम्पलच्या सगळ्यात स्टार्टिंगला 3:2:1. 3:2:1 नुसार जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन करा. 9,000चं डिस्ट्रीब्युशन 3:2:1 कसं होतं आहे? 4,500, 3,000 आणि 1,500. त्यानंतर काय दिलं आहे बघा सन्ड्री क्रेडिटर्स. आता तुमच्या एक लाईन लक्षात आहे का बघा? मी तुम्हाला काय सांगितलेलं ॲडजस्टमेंट लिहून देताना सर्व लायबिलिटीज कुठे पाठवल्या जातात? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सर्व असेट कुठे पाठवल्या जातात? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. बघा सर्व असेट कुठे जाणार आहेत? रिअलायझेशनच्या डेबिटला. सर्व लायबिलिटीज कुठे जाणार आहेत? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा आता मग काय आलेलं आहे? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स काय आहे? आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी आहे म्हणून कुठे जाणार? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय म्हणायचं? बाय क्रेडिटर्स. किती रुपये? 9,000. आता असेट साईडला या. असेट साईडचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. काय आहे पहिलं दिलेलं? नोटबुकमध्ये तुम्ही एक्झाम्पल पाहायचं आहे. माझ्यासमोर ही एक्झाम्पल आहे. काय आहे पहा? प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी असेट आहे. कुठे जाणार? काय सांगितलेलं मी? सर्व असेट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला जातात. तुम्ही वहीमध्ये वरती समासात नोट लिहून घ्या. सर्व असेट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पाठवतात. पहिली नोट. दुसरी नोट लिहून घ्या. सर्व लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला पाठवतात. ओके. काय आहे आता? प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठे जाणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. किती? 20,000 रुपये. त्यानंतर काय आहे? फर्निचर. फर्निचर कुठे जाणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. फर्निचर 10,000. हे सोल्ड केलं आहे किंवा काय या गोष्टीचा आत्ताच विचार करायचा नाही. त्यानंतर काय आहे? स्टॉक. स्टॉक कुठे येणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक. त्यानंतर काय आहे? डेटर्स. डेटर्स कुठे येणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेटर्स. पुढे काय दिलं आहे बघा? कॅश ॲट बँक. आता मला सांगा कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँकबाबत एक नोट आहे ती तुम्ही लिहून घ्या. कॅश जर नवीन कंपनीने घेतला असेल, बघा मी काय सांगते, कॅश ऑब्लिक बँक जर नवीन कंपनीनं घेतलं असेल तर ते कुठे जातं? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला जातं. नवीन कंपनीने घेतला तर कुठे? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. नवीन कंपनीने घेतला तर रिअलायझेशनच्या डेबिटला. याचा अर्थ असा, जर तुमच्या PC कॅल्क्युलेशनमध्ये कॅश आला असेल, परचेस कन्सिडरेशनच्या कॅल्क्युलेशनमध्ये कॅश आलं असेल, आहे का? यामध्ये बघा कोणकोणते असेट घेतले? प्लांट अँड मशिनरी घेतले, स्टॉक घेतले, डेटर्स घेतले, गुडविल घेतले. कॅश घेतलं आहे का नवीन कंपनीने? तर नाही. जर कॅश घेतलं नसेल तर कुठे जाणार आहे कॅश? कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. काय म्हणून लिहायचं ते? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000. जर तुमच्या परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशनमध्ये कॅश असतं तर ते कुठे आलं असतं? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. इथे आलं असतं. ओके. ती नोट लिहून घ्या तुम्ही सर्वांनी. लिहा, मी सांगते ती नोटवरती समासात लिहून घ्या. जर कॅश नवीन कंपनीनं घेतला असेल तर तो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. जर कॅश नवीन कंपनीने घेतला नसेल तर तो कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. यामध्ये नवीन कंपनीनं घेतलेला नाही म्हणून आपण कुठे दाखवला? कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला. झालं. पोस्टिंग सर्व करून झाले. आता काय करायचे आहेत आपल्याला? ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट पहा काय काय दिलेले आहेत तुम्हाला.
पहिली ॲडजस्टमेंट कुठे घेतलेली आपण परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना घेतलेली, PC कॅल्क्युलेशनसाठी घेतलेली होती. त्यामुळे यामध्ये विचार करायचा नाही. प्रत्येक ॲडजस्टमेंटचा एकतर PC वेळेस करायचा किंवा ॲडजस्टमेंट करताना. आता पहा दुसरी ॲडजस्टमेंट काय दिली त्यांनी. दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे फर्निचर वॉज सोल्ड फॉर ₹7,000. असेट सोल्ड. असेट सोल्डची एंट्री काय करतो आपण. असेट सोल्डची एंट्री काय करतो तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. असेट सोल्डची एंट्री काय करायची आहे आपल्याला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून घ्या टू रिअलायझेशन. काय लिहून घ्यायचं टू रिअलायझेशन 7,000 रुपयाला सेल ऑफ फर्निचर. कंसात काय लिहायचं सेल ऑफ फर्निचर. 7,000 रुपयाला काय केलेलं आहे सेल केलेलं आहे. पहिला इफेक्ट कुठे दिला आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन. म्हणजे दुसरा इफेक्ट कुठे जाणार रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश ऑब्लिक बँक काय 7,000. इथं म्हणा फर्निचर कशाचे आहेत हे 7,000 फर्निचरचे. सर्वांनी लिहायचं आहे नोटबुकमध्ये. जसं सांगते तसंच लिहा तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. ओके फर्निचर. पुढे असेट सेलची एंट्री झाली. त्यानंतर नेक्स्ट जर्नल एंट्री कोणती सांगितलेली बघा गुडविल. बघा काय सांगितलेली गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹5,000. कुठे घेतलं आहे आपण हे ॲडजस्टमेंटमध्ये घेतले त्यामुळे याचा विचार होणार नाही. पुढे काय दिलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ द फर्म टेकन ओव्हर बाय द. हे पण कुठे घेतलं आहे परचेस कन्सिडरेशनमध्ये त्यामुळे आत्ता याचं पोस्टिंग करायचं नाही. पुढे काय दिलं आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹9,000. रिअलायझेशन ही बघा ॲडजस्टमेंट रिअलायझेशन याची काय केलं पाहिजे आता आपल्याला पोस्टिंग केलं पाहिजे. जर्नल एंट्री लेजरमध्ये पोस्टिंग केलं. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड काय एंट्री करतो आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. मग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश ऑब्लिक बँक ब्रॅकेटमध्ये म्हणा एक्सपेन्सेस किती रुपये दिलेत एक्सपेन्सेस ₹900 दिलेत. त्यानंतर पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला. मग दुसरा इफेक्ट कुठे जाणार कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिटला. क्रेडिटला काय लिहायचं बाय रिअलायझेशन एक्सपेन्सेस 900. ओके लक्षात आलं. आता ॲडजस्टमेंट करून झाल्या की त्यानंतर आपल्याला एक इथं एंट्री करावी लागते PC ड्यूची. कोणती एंट्री करावी लागते PC ड्यूची. PC ड्यूची एंट्री काय असते तर न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. PC ड्यूची एंट्री काय करायची न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. काय आहे न्यू कंपनीच्या डेबिट साईडला नवीन कंपनीचं नाव आहे इंडियन ट्रेडर्स लिमिटेड. त्याच्या डेबिटला म्हणायचं टू रिअलायझेशन. परचेस कन्सिडरेशन कितीचं होतं आपलं 50,000. पहिला इफेक्ट झाला न्यू कंपनीला डेबिट काय आहे रिअलायझेशन. मग दुसरा इफेक्ट कुठे जाणार रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंडियन ट्रेडर्स लिमिटेड 50,000. इथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा PC ड्यू. काय म्हणायचं इथं PC ड्यू ब्रॅकेट कंप्लीट करा 50,000 लिहून. ओके त्यानंतर PC ड्यू नंतर नेक्स्ट एंट्री करावी लागते आपल्याला PC रिसिव्ड. PC रिसिव्डचा अर्थ असा आहे की कोणकोणत्या फॉर्ममध्ये आपण परचेस कन्सिडरेशन घेतलं आहे. कोणकोणत्या फॉर्ममध्ये घेतलेलं आहे एक शेअर्समध्ये घेतलं आहे आणि दुसरं बॅलन्स इन कॅशमध्ये घेतलं आहे. मग PC रिसिव्डची एंट्री काय केली जाते PC रिसिव्डची एंट्री काय केली जाते काय होते PC रिसिव्डची एंट्री सर्वांनी पाहिले का बघा. PC रिसिव्डची एंट्री काय होते सर्वांनी लिहून घेतलेली असेल. PC रिसिव्डची एंट्री होते शेअर्स अकाउंट डेबिट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. शेअर्स अकाउंट डेबिट बघा शेअर्स अकाउंट डेबिट. मग इक्विटी शेअर्स अकाउंटच्या डेबिट साईडला नवीन कंपनीचं नाव काय आहे टू इंडियन ट्रेडर्स. जेवढी शेअर्सची व्हॅल्यू आहे तेवढीच इथं लिहायची. किती होती शेअर्सची व्हॅल्यू 40,000. त्यानंतर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू इंडियन ट्रेडर्स. कॅशची व्हॅल्यू किती होती 10,000 तेवढीच इथं लिहायची. आता हे दोन्ही झालं 40,000 कुठे झाले इक्विटी शेअर्स अकाउंटच्या डेबिटला इंडियन ट्रेडर्स म्हणून आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिटला टू इंडियन ट्रेडर्स म्हणून 10,000 झाले. मग याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार इंडियन ट्रेडर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इक्विटी शेअर्स 40,000 आणि बाय कॅश ऑब्लिक बँक 10,000. हा जो न्यू कंपनी अकाउंट आहे तो इथेच क्लोज होत असतो. इथेच काय होत असतो क्लोज होत असतो. कितीने क्लोज होणार आहे 50,000 क्लोज होणार
आहे. झालं, हे झालं, लक्षात आलं सर्वांना. PC ड्यू झालं, PC रिसिव्ड झालं. त्यानंतर काय झालं, सर्व जर्नल एंट्रीज करून झालेल्या आहेत, ॲडजस्टमेंटमधील एंट्रीज करून झालेल्या आहेत. सर्व असेट्स कुठे जाणार, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. सर्व लायबिलिटीज कुठे जाणार, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. PC ड्यू झालं, PC रिसिव्ड झालं. आता काय केलं जातं तर क्लोजिंग केलं जातं. काय केलं जातं, क्लोजिंग. पहिला कोणता अकाउंट क्लोज करायचा, रिअलायझेशन अकाउंट. फर्स्ट नेहमी रिअलायझेशन अकाउंट क्लोज केला जातो. डेबिटची टोटल जास्त आहे का क्रेडिटची, तर क्रेडिटची टोटल जास्त आहे. किती, 66,000. दोन्ही साईडला 66,000 लिहून घ्या. फरक कितीचा येतोय, 2,100 रुपयेचा. 2,100 रुपयेचा फरक आलेला आहे. तो समान पार्टनर्समध्ये, तो 3 पार्टनर्समध्ये रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करायचा. रेशो काय होता, 3:2:1. 3:2:1. मग 2,100 नुसार काय होणार आहे, 3:2:1 नुसार 1,050 एकसाठी, 700 वायसाठी, झेडसाठी 350. रिअलायझेशनला डेबिट कोण आहेत, पार्टनर्स. मग सेकंड इफेक्ट कुठे होणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्समध्ये या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणा बाय रिअलायझेशन, ब्रॅकेटमध्ये म्हणा प्रॉफिट. तर ब्रॅकेटमध्ये म्हणायचं आहे तुम्ही वहीत प्रॉफिट. ब्रॅकेट कंप्लीट करा. एक्ससाठी किती होता, 1,050. वायसाठी 700 रुपये, झेडसाठी 350 रुपये. ओके. रिअलायझेशन अकाउंट झाल्यानंतर कोणता अकाउंट क्लोज करायला घ्यायचा, नवीन कंपनी अकाउंट. नवीन कंपनी अकाउंट ऑलरेडी काय होत असतो, टॅली होत असतो. कितीने टॅली झालेला आहे, 50,000. न्यू कंपनी अकाउंट नंतर कोणाकडे यायचं तर इक्विटी शेअर्स अकाउंटकडे यायचं. आता बघा, इक्विटी शेअर्स अकाउंटच्या डेबिटला 40,000 रुपये आहेत फक्त, क्रेडिटला काहीच नसेल. मग क्रेडिटला पण किती लिहायचे, 40,000 लिहायचे. फरक कितीचा आला, 40,000. इक्विटी शेअर्समध्ये 40,000चा जो फरक आलेला आहे तोही कितीने डिस्ट्रीब्यूट करायचा, 3:2:1ने डिस्ट्रीब्यूट करायचा. 3:2:1ने काय करायचं आहे, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग 40,000चं डिस्ट्रीब्युशन 3:2:1ने कसं होतं आहे, 20,000, 13,330, 6,670. कसं झालं, 20,000, 13,330, 6,670. इक्विटी शेअर्स अकाउंटला क्रेडिट काय आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. काय, टू इक्विटी शेअर्स. कसं आलेलं, 20,000, 13,330 आणि 6,660. ओके. त्यानंतर झालं, इक्विटी शेअर्स अकाउंट क्लोज झाला. इक्विटी शेअर्स अकाउंट क्लोज झाल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जास्त येते बघा. क्रेडिटची टोटल किती येते, 29,550, 19,700, 9,850. डेबिट साईडला पण तीच लिहून घ्या, 29,550, 19,700 आणि 9,850. फरक किती येतोय, 9,550, 6,600, 370 आणि 3,180. हा फरक येतोय बघा. आता हा फरक आल्यानंतर त्याला काय नाव द्यायचं, टू कॅश ऑब्लिक बँक. हा फरक कुठे पाठवला जातो, कॅश ऑब्लिक बँकला. ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं, बॅलन्स. ब्रॅकेटमध्ये म्हणायचं बॅलन्स. काय म्हणायचं ब्रॅकेटमध्ये, इथे बॅलन्स म्हणायचं. सर्वांनी बॅलन्स लिहून घ्या. आता बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट काय आलं आहे, कॅश ऑब्लिक बँक. मग सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे त्याचा, कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणायचं, बाय पार्टनर्स कॅपिटल. एक्सचा फरक किती आलेला, 9,550. वायचा आलेला 6,370 आणि झेडचा आलेला 3,180. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट हा नेहमी टॅली होतो. काय होत असतो, टॅली होत असतो. आणि हा जर अकाउंट टॅली झाला तर समजायचं तुम्ही सोडवलेलं एक्झाम्पल बरोबर आलेलं आहे. ज्या फॉर्मॅटने मी सांगितलेलं आहे त्याच फॉर्मॅटने लिहा. जेवढं प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे तेवढंच लिहा. हे पूर्ण लिहित बसू नका. जे अकाउंट तयार करायला सांगितले ते अकाउंट तयार करा. जसं पोस्टिंग सांगत गेले तसंच लिहा. तेव्हा आणि तेव्हाच हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल. ओके. समजलं का? समजलं नसेल तर परत एकदा पहा हे एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या ॲटोमॅटिक लक्षात येतं आहे. ओके, थँक्यू.